पाहिलं का तुम्ही किती काही फोन लावा त्याला उचलतच नाही अजिबात. हो किती काही वेळ लावा. मग आता काय आता त्याला काय टाईमच नाही का फोन उचलायला काही आपलं राजा. म्हणजे हे बा 10,000 रुपये घेतले त्याची गोष्टच नाही घेऊ राहिला. काय करावं शिवलाल तर सांगा बा तुम्ही आता. त्याला फोन लावा तर फोन उचलत नाही. आता घरी जाणं होते का आपलं सांगा तुम्ही सांगा मारत राहा. आता तुम्ही आज आता समजा माल आणला तुम्ही मला आधीचे पैसे पहिले दिले का नाही पण याचं हे बा मालही आणणं नाही पैसे देणं नाही देतो करते का आणि फोनही उचलत नाही. कठीण आहे. मी तर म्हणत तुम्हाला देऊ नका आम्ही होतो ते ट्रॅक्टरात माल आणला तेव्हाची गोष्ट आहे. तुम्हाला म्हणून मी देऊ नका पैसे काही भेटत नाही. आता तुम्ही मला तर शक्यता वाटते बा बुडण म्हणून कारण की बुडण आहे एक नंबरचा बुडण आहे आमच्या गावचा. ते लोकांना शिकू म्हणा तू म्हणलं शिकू म्हणा मी त्याला काही सोपं वाटू राहिलं काही दलाल म्हणा मी रुपयाने सोडत मी तुला काय वाटू राहिलं टक्केवर लावतो त्याला व्याज असेल आता 10,000 रुपये घेतले ना 2 महिने झाले त्याला आता पाहतो आता त्याचे ते 3 रुपये सगळ्यांना लावतो पैसे चालते म्हणतो बोल तू आता पाहतो ना काही ना काय आता येईनच ना ते. अरे काय लिहिते होते ते आलाय तरी तुम्हाला दिसते तरी काय तिकडे माल टाकून चालला जाते त्याच्यावर मालच कोणता टाकार राहिला सगळे वावर गेल्यासारखे जाईल त्याचे. मग 1,90,000 रुपयात ते 1-1.5 एकर वावर आहे ते गहाण आहे त्याचं. मग काय आहे त्याचं खरं. मग तुम्हाला काय माहिती पैसे तुमचे गेले म्हणून समजून घ्या त्याच्यावर आशाही ठेवू नका तुम्ही भेटन म्हणून कारण की पैसे देत नाही ते. कसं काय म्हणे ते काय म्हणे मला त्या दिवशी म्हणे आपल्याला नुकसान भरपाई भेटू राहिली शेतीची 9,500 का 10,000 रुपये यादीत ना आहे म्हणे आलो की बस घेऊन येतो म्हणे आपल्याला हरभरा एकाच काम नाही म्हणे सांगा म्हणजे हरभराही नाही आता मग आता हे नुकसान भरपाई भेटली का त्याला भेटली का म्हणलं तुम्हाला भेटली का कायची देते ते त्याच्या मग उलसे लफडे आहे का याची त्याची तुम्हाला काय देणार आहे ती 9,500 रुपये भेटले त्याला फक्त. मग ते बी त्याची बायको संघ होती त्या दिवशी काळाच्या दिवशी मग ते काय याच्या हाती लागले पैसे 100-200 रुपये दिले असं यायले आणि बाकी काहीच नाही. मग तिथं फक्त विड्रॉल काळाच्या वेळेस मग तुम्हाला माहित नाही ना आता माझ्या पैसे फिटले का म्हणलं म्हणजे लोकांना असे पैसे देणं व्यवहार करावं नाही का माणसानं मालाच्या भरोशावर आपण देतो राजा तुम्हाला वाटते का तुम्हाला वाटता भेटते नसं भेटते असे तर लोक आम्हाला टिपार देतील काय खरं होणार आहे आमचं आम्ही नाही आता जास्त लागणार मला काहीतरी सोय लावाच लागते मारते. तो तुम्ही बाबा दागडू केल्याशिवाय पैसे भेटत नाही तुम्हाला तुम्ही उद्या सकाळी हे त्याला झोपेतच पकडा तसं सापडत नाही बरं ते तुम्ही दिसले की ते गायबच होते वावरात कुठे ना कुठे लपते ते त्यापेक्षा तुम्ही मस्त असे पद्धतशीर ह्या कोणाला माहिती करू आले की बिलकुल त्याला मग छापा चांगला त्याची बायको हे 100% सगळं पैसे काढून देते सध्या त्याचे पैसे भेटेल 9,500 बरोबर उद्या झकीतच जातो मग नाही का तिथेच पकडते आता आहे ना पण 100% बातमी आहे 9,500 आहेत ना त्याच्याजवळ बरोबर देतो जाता बिलकुल उद्या सकाळी हजरच आणि ते माऊलीने बी आता या 2-4 दिवस आधी नेलेत पैसे 10,000 ती म्हणजे 2 दिवस हरभरा आणतो त्याची मागतो त्याची बरोबर पाहतो आता उद्या सकाळीच जातो सांगू फक्त तुम्ही कोणाला मी काय सांगतो आम्हाला काय घेणं नाही द्या बनवा आमची पट्टी बनवा द्या पैसे द्या आमच्या आता गव्हाचे कशी काय म्हणलं एवढं सकाळी अरे का घनश्याम भाऊ कसं काय इकडे म्हणलं एवढं सकाळी रामपूरले 6 नाही वाजून राजा कसं काय हो एवढं सकाळी काय करायच्या वसुल्या मग काय वसुल्या मारला लागते ना पिकाले तर लोक देत नाही पेरण्याच्या बाबतीत नेते ना आता पैसे द्यायचे जीवर येते तर काय आता ते शिवलाल भाऊच्या इथे चाललो तुम्ही टोयगोटी घर कुकडे द्यायचं घर कोणते सामटे कुकडे आहे का माहित मला एवढं आहे का अरे बापरे शिवलाल भाऊची इकडे सॉरी नाही का बरोबर आहे दलालाचे पैसे गेलोत त्यानं मागं त्याला द्यायला लागेल फोन मारून द्यायला नाही तर मग तिथे जाऊन भेटायला लागेल त्याला नाही का याच्या गोष्टी होईल तसं हो का त्याच्याकडे का शिवलाल भाऊजीकडे झालं मग समजा काही असं म्हणजे हिशोबात नको पकडू दे शक्यता कमी आहे काय रे जे भेटला ते तसं सांगते जे भेटला ते तसं सांगते शक्यता कमी आहे भेटत नाही बुडवते असं आहे तसं काय खरंच बुडवून कधी पैसे माझे 10,000 रुपये काही बी बोलता हे पहा तुम्हाला सांगून पाठवेल पैसे वसूल केल्याशिवाय राहत नाही म्हणलं मला बी म्हणलं घनश्याम भाऊ म्हणते मीडिया चालवतो सगळं बाकी दलाली करतो का एवढा सोपा नाही म्हणलं मी बी 10,000 रुपये आजच्याच वसूल करतो त्याचे पाहा तुम्ही कोणत्या फंडाने करतो म्हणजे करतो आता भेटायची दूरच राहिले पण याची जोडची 20 काळा जोगता शिवल्या मग हो पहा मग प्रयत्न करा तुम्ही हो जा मग आता इथून सरळ गेले की टर्न मारला की कोणाला विचारा मग अजून दिसतेच त्याचं घर बरोबर सापडा ना मग घरीच आहे ना गावाला नाही गेला कुठं म्हणजे कसं आहे ना घरी रात्री होता बाबा आता एवढं सकाळी कुठे गेला असं घरीच असेल आता वावरात नाही जात काही नाही आता याटोही नाही ते त्याचा मनीरवाला धंदा बंद पडला घरीच आहे आता सध्या हो पाहते काय बरोबर सापडला समजा झोपेत सापडला येतो मग येतो पाठ माल गेला आणत जमला जरा लवकर मला पाठवा ना हरभरा आहे ते काही जरा असं सोयाबीन तर उरे सुरे भावच नाही सध्या भावाला की पाठवू मग ठीक आहे जा तुम्ही पहिलं घर आपलं शिवलाल भोटोय कुठे आहे ना हो शिवलाल भोटोय कुठेच घर आहे कोण आहात तुम्ही काय म्हणता म्हणलं त्याची काय काम आहे काहीच नाही ते आपले पैसे आहे त्याच्याकडे हो 10,000 रुपये त्यानं हरभरा आणतो म्हणून आपलं पेरणीची हप्ती नेले होते तर म्हटलं अजून काय आले नाहीत पैसे तर म्हणून म्हटलं आता हरभरा आला असं पिका आले असं तर पैसे द्या बा आता मागू थकलो आम्ही फोन लावले सगळं केलं बघा काय घरदार सोडून पोहून राहिलो का म्हणलं आम्ही का बुडवणे दिसून राहिलं म्हणलं तोंडाला पाणी नाही सकाळी चालले आपले दिवस निघाला की काही वाटते का नाही म्हणलं तुम्हाला एवढ्या सकाळी लोकांना घरी पैसे मागायला आले तर काय करता झाकीत नाही तर करता काय म्हणलं आम्हाला मग दिवसभर तिकडे दलाली करायला लागते तर मग आता इकडे येऊन बसल्या चालणार आहे का 10,000साठी तर म्हटलं पैसे द्या तुम्ही त्याला उठवा कुठं आहे झोपून आहेत का ते आवाज द्या त्याला भाऊ तुमचा आवाज वाढून राहिला म्हणलं जरा माणूस बोला तुम्ही सकाळी बाई माणसं संग बोलणं जरा शिका म्हणलं कसं बोलायचं काय बोलायचं कायचे पैसे कायचे काय आहेत म्हणलं तुमचे त्याच्याशी व्यवहार द्यायला मागा म्हणलं पैसे इथून टपर करू नका म्हणलं टपर म्हणजे अरे माझे पैसे मी मागून मग कोण मागणार आहे मग त्याला आवाज द्या तुम्ही काय बोलून राहिला त्याला आवाज द्या हो शिल्लक बोलला का म्हणलं अजून वाढून राहिला तुमचा आवाज ते झोपून आहेत काय म्हणलं माहित मला बाहेर गेले ते आल्यावर या घरी निघा इथून बाबा म्हणजे कमवलं राजा हे तर त्याच्यापेक्षा आग दिसते मला अरे बाबा म्हणलं ताई साहेब तुम्ही सांगा आमचे पैसे असून आम्ही मागणार नाही का बा हरभरा पेरला तरी नेले होते तर आता म्हणलं अजून द्यायचा पत्ता नाही बरोबर आहे काय तुमचं सांगा बा तुम्ही मावर दूर राहिल्या तसे असे बोला तुम्ही माणूस बोलायला काय झालं पैसे द्या असं करा तसं करा ठसं नका म्हणलं इथं कोणाचे पैसे बुडवले नाही आम्ही लोकांचे किती लोकांचे अंगावर पैसे लोकांच्या इकडे मग आता सध्या ते घरी नाही येतं आल्यावर या हो का बरोबर काही येते ते कुठे गेले ते समजा वावरात गेले का आता काय वावरात गेले वाटते बहुतेक चक्कर मारा वाढणे आले म्हणजे वावरात मी थांबा तुम्ही कुठे वट्यावर बसा इकडे तिकडे आले की मग सांगतो मी तुम्हाला वावरात वाढणे राहिलं
मग आम्ही तर घोर कायच करा आता, म्हणजे घरात बोलावून पाणी नाही का पाजले का काय लोक आहे. बरं ठीक आहे बस तुम्ही बाजूनं वाट पाहतो म्हणलं. हो ठीक आहे. आता हे असे ढंगढंगळे करते तर आम्हाला म्हणलं बोलणं ऐका लागते. हो आता यायला सांगतो जरासं कामी लावतो दादा. हो ना, रोज गेला दिवसभर वटे टाकायचे काम करते. हो बरं बसा तुम्ही इथे तिथे बसा, आजूबाजूला जा तिकडे जा. हा बरं झालं भेटले तुम्ही. तुमच्या घराकडे चाललो तुम्ही, ते घनश्याम भाऊ आले म्हणलं, सकाळी सकाळी गाडी घेऊन आले तर तुमच्याकडे पैसे आटे बहुतेक विचारे ते पत्ता हा घर कुठं आहे म्हणून द्यायचं लाईन पाटलाले. पप्पाला एवढं झाकी झाला का ते माझ्यासाठी. पप्पाला सांगा आता जर खायला पैसा नाही माझ्याजवळ कुठचे देऊ त्याला पैसे. तुला तर माहिती आहे सगळं फिटे लावून आपण बिब्यात फिटलो 1 लाख रुपयानं वावर गाण आहे. पोट्ट्याचा धंदा बंद पाणी आहे आता परीक्षेच्यानं. कुठचे देता कुठचे पैसे देत नाही. 9,500 रुपये त्या दिवशी काढले, 1 रुपया दिला नाही तिने. मग काय करता, राहू द्या म्हणजे खरंच तर तुम्ही इकडे तिकडे. मग आता द्यावं तर कुठचे द्यायला पैसे सांग तूच सांग आता. काय म्हणतो तुम्ही जाऊच नका घरी, अर्धा 1 घंटा थांबून चालला जाईल का. तुम्ही कुठे चालले, 2 जणांना चालले ना. 2 जणांना चाललो होतो. मला आता चहा घ्या, काय चांगली लागते चहा आता. तुम्ही जा तिथं, हे बा कशी ना तू तिथं जाय, तिथंच थांब. काही जाते काय जाते मला सांगायला, मी थांबतो इकडे कुठे बी आहे. मला फोन करतो एखादा. तपेल दिसला बा पण जरासा गरम दिशी मला बोलता नाही पाहिजे बा. आता कसं काय होते तर काळजी करू, तू फक्त जाय तिथं. घरची बाईच निपटते, मापर्यंत येतही नाही प्रकर. मग काय तर फक्त आपल्याला आजच्या दिवस सलटून आहे हे, मी नाही दिसणं महत्वाचं आहे फक्त. जाय तू बरोबर तिथं. अरे बापरे घनश्याम भाऊ एवढं सकाळी कसं काय बा इकडे सपनेवाली इकडे आले म्हणलं, कसं काय झालं बा. काय राजा माणूस काय गावाला तुमच्या शिवलाल इकडे पैसे 10,000 रुपये म्हणलं. ते राजा पैशाचं नावच नाही, पण घरी आहे का नाही ती नाही सांगत बाई राजा. म्हणलं आता तूच सांग, तू चाल म्हटलं. ते पैशाबद्दल बोल जरा बैल, काहीतरी मला त्याला सांगा म्हणा पैशाचं. नाही बा ते बा मला कसं त्या विषयात पडूच नका, त्याच्या मनात पडतच नाही मी. तुम्ही तुमचे पैसे दिले, तुम्ही तुमचे काढा. नसतं झालं आता वाढणे राही म्हणजे वावरात येते म्हणजे 9 वाजे लोक, आता 9 वाजे लोक थांबा लागं नाही तर मग घराशिवर झाला काय करता. बरं मी याच्यासाठी आलतो, तुमच्याकडे 10,000 होते, तुम्ही 2 दिवसांनी देणार होते, त्याचं कसं करता. बा मी फोनच करणार होतो, उद्या आणून राहिलो माल आपण, उद्याच्या याच्यात हराशीतनी टाकणार आहोत. हो बिलकुल 100% उद्या आपला माल पडत. बरोबर उद्या यायचं ना नक्की. बरं ठीक आहे मग आता चला मग आता डबल जाऊन पाहतो शिवला आला का तर. आता काय आता त्याच्या घराभोवती बसला लागते, त्याच्या पाणी नाही पाजत बा. तुम्ही तरी पाजा म्हणलं. हो पाणी घेऊन प्या ना. हो चला चला पाणी घेऊन घ्या मस्त. हो मग जा. करू तर काय करू सांग, तू सांग काम काय करू मी आता. का तुमच्या बाया मग निंदा लिहू का मी भैमुग निंदा लिहू. ते पण बाबा म्हणलं काशीनाथ काही तर करत जा ना बाबा. निरा म्हणलं होते राखल्यानं होत नाही ना, एकट्या बाईच्या भरोशावर काय होणार आहे बाबू रे. म्हणलं बा काळजीने काम करत जाय, त्या शिवलालच्या मागं नको लागू ना तू. मी का मागाव का करतोच ना. आता काहीतरी सुचूनच राहिलो आम्ही काय करावं. आता बिब्याचा धंदा केला होता त्यातनी जरासं आम्हाला नुकसान झालं. मग आता काय करा, आता ते याठून चोरी गेल्यावर आपण काय करा. नाही तर कमाल नव्हते का मी सांग बरं तू. तुमचं 8-15 दिवस झाले तेच काम आहे तुमचे, तेच नाटक हे पाहू राहिलो ते काम पाहू राहिलो. हे बा आता आज जर तुम्ही संध्याकाळपर्यंत 300 रुपये का कमावून आणून दाखवले ना आणि कोणाच्या कामाला गेले ते सांग ना मला, तर तुम्हाला घरात घेतो नाही. तुम्ही राहा घरात, मी चालली माझ्या घरी. करा आता किती कसं धमकी द्या आता. हो ना पाहतो ना आता चालूच आहे ना माय. तुम्ही ऐकतच नाही आता. फक्त आज तुम्हाला शेवटचा दिवस सांगून राहिली मी तुम्हाला. कटाई माझ्या डोकं काम नाही करू राहिला आता. निरा म्हणलं आयत खाऊ बुके निरा. लवकर पैसे आणा तुम्ही आता. दिवसभर काम करत जा लोकांच्या इकडे. कोणाच्या मशीनवर जा तिकडे, कोणाच्या कामाला जा म्हणलं काय सांगू. पाहतो हे बा तू काळजी नको करू. हो काही ना काही काम धंदा पाहतो मी आज. संध्याकाळी 300-400 रुपये काही बी आणतो. तू काळजी नको करू. आज पैसे आणूच नका फक्त तुम्ही. उद्या जर तुम्हाला घरी दिसेल तर मला म्हणा. हो थैला बांधून ठेव तुम्ही. हो चहा मान फक्त बा, चहा पिऊ दे जाऊ दे मला. आणि कुठं लपले म्हणा शिवलाल भाऊ, कोट्यात हा म्हणे. फोन केला तर कोट्यात दिसून. अरे कुठं हा शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ कशी नाही म्हणलं शिवलाल भाऊ. कशा नाही का गेला वाटते बहुतेक आता. माझ्या भिंत लपून राहा लागला आता काय करता. आलो आले का कशा इतका टाइम असते का. काय गेला का नाही अजून, काय अजून तिथं. अरे काय तर बा लय मगजमारी केली ना. मग काय चबऱ्या मारते त्यानं ते चबरला मग म्हणून आला ती. मग काय म्हणे मारत्यानं सांगितलं म्हणे मार्केटमध्ये काल की बा यायला 9,500 रुपये भेटेलाय म्हणून ते सकाळी येऊन टपकला. मग असं आहे ते. आता कसं सध्या बा निघायच्या फिक्रेस होता ते. 10 मिनिटं थांबा तुम्ही मग आपण चालले जाऊ तिथं. तसं म्हणजे मारत्यानं दिली पिन मारून नाही काय गरज आहे का दिले. लोकांचे पैसे काय करायला लागते देऊ नाही देऊ बुडू का काही करू आम्ही आमचं आम्ही पाहून घेऊ. कोणाला का नसतीचे कामं करते. आता काय घरी येतात गरीबी आता कणकणच आहे राजा कायच करावं आता. खरे म्हणलं कशा काही काय एखादं काम पाहिजे बी आपल्याला काय का कामं नाही काही नाही म्हणलं. कुठं काही एखादं काही सापडत नाही का काम. काय करायचं सरपंचानं हकलून दिलं बा त्या दिवशी मी मशीनवर हालतो तर म्हणजे नाही म्हणजे जा म्हणजे घराकडे चला पाहू ना काय राजा. मला घरी कसं कठीणच काम झालं. आता घरून आलो मी मला बी वासाळलं जरा. म्हणे मा बायकोनं थैली भरेल आहे उद्या मी चालली म्हणे आता तिकडे माहेरले. मॅडम बा कायले जातो म्हणलं कामाला आज 5 लाख करायच्या. मला बी कसं माया बी घरी आता जरा मुश्किलच झालं काम. पाहू बरं होते गेला की आपण चालले जाऊ कुठे विचारपूस करू जरा कोणाच्या मशीनवर पाठील गिटील विचारू. भेटलं तर भेटलं काम नाही का. कसे 200-300 रुपये कसे करायचं म्हणजे सशेल्यांदारी बस जाय तिकडे. आमचं पाऊस म्हणा आज. आणि दुसरी गोष्ट म्हणलं संध्याकाळी जरा सावध राहायचा तुम्ही. ते अजून त्याला संध्याकाळचा बी येणार आहे म्हणजे चक्कर टाकतोच म्हणे मी. 9,500 भेटेल आहे तुम्हाला म्हणून त्याला कसं माहीत आहे म्हणून कसं पाहिजे जरा संध्याकाळी. काय त्याचं पैसे घ्यायचे त्याला. हो ये ना म्हणा मारणं चक्रा किती मारतात पाहिजे ते. मग चला आता चल घराकडे जा. रे बोला कापडे बोला आपल्याकडे काय नाही कापडे पाटील काय नाही कापडे बोला आपल्याकडे काहीच नाही. हो काहीच नाही.
का बस ना झुमऱ्या शिल्लक नको बोलत जाऊ ना फालतूचा. इथे येऊन का दादागिरी नको करू तू फालतू बोलू राहिला. मग तो असं बोललो का आम्ही पाटला संग बोलू राहिलो. नाही म्हणलं म्हणून भाऊ पहा ना मग काहीतरी एखादं काम करतो मशीनवर म्हणसान मशीनवर वावरातलं म्हणसान वावरातले कामं करतो आपण. काही धुरे बंधारे तोडायचे असेल तर तेही तोडतो. नाही बाबा आपल्या कामच नाही बोला आपल्या वावरात कामही नाही तुमच्यासाठी. तुम्ही कसं डोकं खाऊ नका माया. तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जात जावा मा कामाला येत नव्हतं तुम्ही. राहिलं बा आता काय करता आता शेवटी आता विचारलं गुन्हा आहे का आपला काम आहे का बा. नाही तर मग आपल्या घरात होती आता तुम्ही काम आहे का मजूर भेटत नाही नसा तसं आहे. भेटले तर असे मग चवणी करता तुम्ही. पहा मग ठीक आहे नाही ना नाही तर नाही चला जाऊ दे चला आपल्याकडे कामच नाही जा तुम्ही कुठे जा बाबा. मग काय नाही राईचो काढायला का जा मारत्या काय म्हणलं जास्त शिल्लक धंदे करून राहिला म्हणलं. काही गरज आहे का म्हणलं त्या दलाला माया सांगायचं म्हणलं जास्त पत्रेपणा करत नको जाऊ म्हणलं. त्याचे पत्रेपणा कोण केला म्हणलं पत्रेपणा कोण म्हणते काय बोललो मी काय म्हणलं काल गहू घेऊन गेला होता काय म्हणे तू त्या मार्केटात गेलता तू काल आणि झुमऱ्यान तू गेला होता. काय सांगितलं होता त्याले आपल्या याले दलालाले आपल्या घनश्याम भाऊले काय सांगितलं काहीच नाही सांगितलं. मी आम्ही मालिकला पैसे घेतले संध्याकाळी घरी आलो. कोण काय म्हणलं म्हणते काय कोण सांगणार ते. त्या मुजऱ्या कमी कर म्हणलं तू जरा कमी करा जरा हे बा म्हणून तू असं होऊन राहिलं म्हणलं सुद्धा नाही होऊन राहिलं तू हे बा लोकांचं काही सांगत नको बा. 9,500 रुपये भेटले म्हणून काही गरज होती का सांगायचं तुले. मला भेटले नाही भेटले तुला माहिती आहे का मला आणले का म्हणून म्या काय सांगितलं 9,500 भेटले असं तसं कोण सांगणारा. पण हे पण मारती मी काय म्हणलं कोणाच्यात काय पळा आपण पाहू ना पहिले आपलं धावना. आता मी काय सांगतो तो काय म्हणलं म्हणते पैसे डुबून आहे एक नंबरचा. मग आता असं काही मनाची गरज आहे का समजलं ना आम्हाला कोणा म्हणलं काय म्हणलं तर दलाल स्वतः सांगे ना की मारुतराव झुटके म्हणे की बा डुबून माणूस आहे पैसे देत नाही. तर म्हणून मग ते सकाळी आला म्हणते आता समजलं ना आम्हाला काय कंडिशन तर म्या काय म्हणलं म्या नाही म्हणलं माहित काय हो ते झुंबर भाऊन आम्ही होतो अजून कोणी मार्केटात आले होते त्याला माहित असेल आपण काय सांगितलं. मग आता दलाल लोकांना माहितच असते कोणाचे पैसे आले काय आले मग यायला त्याला विचारत असते. नाही आता यावेळेस मी काही बोलत नाही तुले पण आता डबल का तो माझ्याबद्दल काही कोणाला सांगितलं तर माझा खरा माणूस नाही बोला मारते. कसं आता तू आता 3 लाखावर होऊन राहिलं ती होऊ देणार नाही सांगू राहिला आता जास्त तुला कसं हुशार काय करू नको तू. हो नाही सांगा मी काय बोलू राहिलो फालतू राजा मार आळ घेता तुम्हाला काय वाटू राहिलं म्हणजे दबला मला नाही माहिती काय जा तिकडे. हो नाही टोटो नको करू तू नाही तर बुड्या सांगून देईन मी नाही तर ते देणके साहेबाला भेटीन मी अगोपणा करू नको जास्तीचा. चला बाबा चला म्हणलं तिकडे मशी राखाले. अरे बाबा कायले राजा काय आणता आपता बाबा घरावर गोटी राहू द्या म्हणलं काही नको करू. हो मी आता जोपर्यंत भूषणची परीक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वतः राखतो. तुमची काही गरज नाही बाबा तुम्ही कुठेही जा कुठेही कामं करा. काय का तुम्ही खांड पकडतो ना आम्ही आता कसं आहे काही जणाच्या बकऱ्या काही जणाच्या म्हशी असं करतो ना आम्ही 3 जण चालत नाही का. चालेल मग तर उलंगलेच वावर बाबा तुम्ही जर ढोरण हे ते जर राखले ना खांड केले बस झालं कामच झालं. मग आता लोकांचे वावर बा तुम्ही सांगतो ना गेले समजा कामातून गेले हे बा तुम्हाला म्हणतो बा तुम्ही एकतर नाही केलेले पुरते कामं काही हो बसा तुम्ही घरी मस्त शान्न खा शान्न राहा. अरे असंच ते काही ना काही तर एखादं काम काय एवढं मोठं गाव राजा पण एक काम नाही सापडून राहिलं. आता काही इंनाची भारे जमा करा त्याच्यात वांदी यायची लाकडं तोडून आणले असंच झालं चोरीच केली नाही ते आपण साहेबा बरं जाऊ दे हो ठीक आहे चला बघून भाऊ कुठं काही अजून पाहू जरा जा कुठेही जा बाबा जा पा बरं जाऊ द्या नका समका आम ते याचं काय झालं मग ते आपलं कंदीला जमलं का म्हणलं मग तब्येत जमली त्याची हे काय डोकं घालते ते हो जमले द्यायले थोडंसं कसं माइंड काय म्हणते माइल्ड होता द्यायचा ते पहिला अटॅक होता ते निपटलं ते जरासं द्यायला बोललं गेलं बंद झालं होतं इंजेक्शन हे ते ओके झालं आणि वापस आले ते आता त्याचा काही विषय नाही आता तेच म्हटलं आज दिसल्यासारखे झाले मला बा हे तर गेले होते कुठं होतं फी घ्यायचं मग काय निपटलं ते फी दिली का महाराजची हो झालं ते झालं ना फीचं झालं ना बरोबर झालं ते बोलले ते त्याची संग हो दिले वाटते बहुते कधी लावाजी ना हो त्याचा विषय संपला ते तसं हो का तेच म्हणलं माहीत नव्हतं म्हणून म्हणलं बरं चला बबन चला म्हणलं काही आता कुकडे काम भेटते तर पाहू अजून आता मरता वाचले कंदीला तरी गरज आहे का वावरात यायले हवा मोठी आहे नाही आता गंजी काळाची यायची आलं असं अरे काय आबाजी काहून हो कंदीला आबाजी असे करता म्हणलं फालतूराच्या गचक सांगता कसं मग कसं गावातली सगळं बांधा व्हायचा माणसं कमी नको होऊ देऊ ना का त्याच्यावर साहेब टपे हराम करा अरे बाबा म्हणलं आता जमते ना माई काहीतरी आलतं ते आपण कास्त का लोक असे चालते साहेब झटका आला अचानक चक्कर आली भोंड आली ती झालं बरोबर काही हे नका करू काळजी नका करू माई मी पाहतो बरोबर काय करते आपण एवढं झाल्यावर तुम्हाला अजून समजत नाही का बसले आपले आता काय कवटी द्यासाठी वाटते नाही सरपंच साहेब पाहा ना मग असं तर काम आम्ही येतो 3 जण नाही रे बाबा काम नाही म्हणलं आपल्याकडं कुठं बसता बाबा नाही म्हणलं हे बाबा मागं तुम्ही पलटवली होती मशीन आपल्या कामाला येऊच नको तुम्ही मशीनच्या हो दुसरं वावरातलं असं मी काही तर सांगेन बा सध्या काही नाही माझं राहिलं तसं कामाचं काय विषय नाही म्हणा कामाला काय नुपर आहे आपल्याला जाऊ दे ठीक आहे चला येतो मग कधी लाभूची तब्येतीकडे लक्ष द्या म्हणलं जरा पाहिजे जरा पहिला येऊन गेला तुम्हाला होणार वा येऊ दे ना मी काय काम करू राहिलो का फक्त पाहासाठी आलो मी हो ना माझ्या तब्येत बरोबर थोडीच आहे काही जराशी हेच आहे ठीक आहे जा बा जा बरं येतो मग ठीक आहे मग नाही मग काम नाही का बरं चला बघू चला चला बघून बघू शेण काढायला कोण ठेवत नाही आपल्याला काय राजा कोणाला विचारत नाहीच म्हणते चला जा बा काय हाल झाले मला कुत्र्याचे हाल झाले ना हळाहळ करू राहिले लोक राहायच्या काय बोललाय बा घरी जाणं कठीण झालं मला आता संध्याकाळी हो आता तिनं थैलीत भरलेली आहे उद्या चाललीच म्हणे मी काही ना काही 300 रुपये कमवणारच म्हणे एक रोज आता काय करा मोठा मला प्रश्न पडला आता हो ना सारखे झालं ना आपले काय अलग आहे का माय मी तेच परिस्थिती जाऊन राहिलो ना सध्या मग हे बा हलकडासारखं खाला उरायला 2 घास कसं गिट नाही निघ नाही हो नाही ते बा टस्टच बोलणार नाही ऐक नाही निघ नाही आता म्हणून म्हणलं शिवलाल भाऊ तुम्ही काहीतरी शोधन राजा कुठंतरी एखादं काम पहा पुण्यासारखं जिथं म्हणजे जास्त कामही नाही करता आलं पाहिजे 4 पैसे कमावले गेले पाहिजे म्हणजे कसं आरामात असं पहा काहीतरी काम
ना तेच सुचू राहिलं ना. आता मशीनवर नाहीच म्हणते. तिकडे लाईनी पाटील कामाला ठेवायला तयार नाही. शांतारामले म्हणलं मी मसाळाचं तर तेही नाही म्हणते. म्हणजे गावात तर आपल्याला काम भेटणं मुश्किल झालं आता. कारण की लोकांना कसं म्हणजे आपल्याविषयी जराशी म्हणजे जैतोडेपणा वाढला त्याचा. कारण की कोणाचं चांगलं काही कोणाला दिसत नाही. त्याला वाटते हे अशी उपाशी मेले पाहिजे. तरी पण आपण कसं आपलं इचुकाडा संघटना जी आहे काही ना काही बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण टिकून आहो. तरी काही आपण हार मानली का आज लोक नाही मानली. किती काही जरी आपल्याला समजा आपल्याला संकट तर येतच जाणार असते तर चांगल्या माणसाला संकट येणारच. तर आपण काय करू लक्ष्मणले भेटू. गावात तर काही ताल बसत नाही आपला. तिथं हातपाय जोडू जराशे एंट्री मारू. जमलं तिथं बा भांडे घासाचं काम जरी दिलं तरी करू आपण. खाणं पिणं तर फ्रीच आहे बिलकुल टेन्शनचं काम नाही. 200 रुपये द्यायला चालते आपल्याला. काय करतं मग शेवटी चालता का मग वाटत नाही पण ठेवून म्हणून असं. पण पर्याय पाय आता कसं सोयरी किती होता तू जरासा हातभार लागला थोडंसं आली दयात मग. हो चला काही ना काहीतरी मार्ग लागन बा. मला घरी जाणं कठीण आहे. हो चला आता गायला बा शक्ती कपूर काय म्हणता मग कसं काय सहज मारला वाटी चक्कर आज नाही काही मार्केट गिरकेटमध्ये आलते का कुठं कायच करावं वा गोटी काय आणा का म्हणलं मार्केटात काय राहिलं भूमीन झालं ना पैदल लावून आम्ही. आता म्हटलं एवढ्यासाठी आलतो चला वा आता सोयरीक झाली सगळं झालं. तारखीचं कसं काय म्हटलं कुठं घाल म्हणलं तारीख नाही काढली अजून. आला बिबा घालायला नाही का हो ना. मग हे बा ते कसं आहे तारखेचं अजून कसं त्याचा काही आपल्याला फोन नाही आला. आणि कसं आपण म्हणता आता सांगते ना सध्या रविवाराकडे काही सांगता येत नाही. असं आशा आहे मला मी. आता कधी लाभाजी नव्हते हो ते गावाला गेले नाही त्याला म्हणत होतो बा काढता का विषय असं तसं. तर आता ते आले म्हणते तर हो आता झोको रविवाराकडे जर समजा भेटली तारीख तर म्हणजे तारीख काढून मोकळं लवकर काढून घे म्हणलं. उशीर नको करू जास्त. कसं असते मग दिवस चालले जाते. मग बुकिंग करणं हॉल करणं बाकीचे कामं असतात ना. बरं मी काय म्हणलं आम्ही याच्यासाठी आलतो पैसे गिसे नाही पाहिजे म्हणा. तर म्हटलं काही काम भेटेन का म्हटलं आम्हाला. हो कसं गावातनी काम नाही काही नाही. आता कसं मशीनचे कामं हे ते आता लोक आहेत डिकेल आपल्यासारखे कोणी सांगायला तयार नाही. लोकांना उपाशी मेले पाहिजे बा. पण आता आम्ही केलं तुमच्या इथं काम. पण कसं त्यावेळेस आपली जरासं कसं म्हणजे चुकाच झाल्या समजा आमच्या. आता आम्हाला तिघायला जर समजा कोणते जरी काम दिलं तर आम्ही करायला तयार आहो. असं जर असं तर पाय बा आता एवढं समजा यावेळेस हो कसं आता तसं होणार नाही. याची आम्ही शाश्वती लिहून देत तुले. हो कामच नाही इथं. आम्हीच तर 5-6 जण आहो. मग काय ते व्हायरस गेला आता ते आला. मग काय ते सगळे जण आहेत. त्यामुळे कसं माणसाची आवश्यकताच नाही इथं. कशा आहेत चोंबळे लोक काही गरज आहे का यायला. तू मग बस ना आलो बघ तुला काय बुर राहिलो का. आमच्या गावाला संबंध आहे. तू तर इथं फालतूला का म्हणलं खायला काळ भुईले बार राहिले का. चालला मोठा बुर राहिला म्हणलं लक्ष्मण कसं आहे गड्या गावाल्याचं जरा जाणलं पाहिजे. परिस्थिती आमच्यावर कशी आली तुला माहित नाही का. बिब्याच्या धंद्यात आम्ही 1 लाख रुपये आमचं वावर घेतात जाण्याच्या फिक्रीत आहे ना. 90,000 तू घ्यायला 1 लाख रुपये आता ते कधीर बुट्या बच्चे घ्यायला आता तिथं आम्ही त्या बिब्यावाल्याला देऊन दिले. किती सांग बरं किती आले आमच्यावर. म्हणून म्हणलं घरी भाकर गोड नाही लागू देऊ राहिले बायको हो काहीतरी काम करास म्हणते काशाला येऊ देत नाही संध्याकाळी. म्हणून म्हणलं बा काहीतरी हे बा भांडे घासायचं असो का कोणते काम असो ना आम्हाला लाज नाही कामाची कोणते करतो फक्त तेवढं दे गड्या आता. जास्त कसं बोलता येत नाही तानू नाही का. हो काही चुकाडा माणूस आहे. नाही त्याचं कसं आहे शिवलाल भाऊ मी का तुम्हाला सांगत नाही का हो. पण कसं आहे माणसं आहे आपल्याजवळ पुरेपूर माणसं आहे त्याला कोणाला कमी करता येत नाही. आता आपल्याला उत्पन्न समजा म्हणजे कसं कमी याचं खर्च जास्त व्हायचा म्हणून कसं जागा नाहीच आपल्याजवळ. नाहीच म्हणतं नाही हो ना. आपण भांडे घासले असते ना वेटरचं काम केलं असतं कोणतेही काम केलं असतं असं. पण तू नाही म्हणतो बा पाय बा मग. नाही ना जागाच नाही खरंच नाही. आता काय खोटं काय बोला आपण विनाकारण बसले आपल्याला सांगून द्या कोणाला आशेवर ठेवणं बरोबर नसते. खरं आहे ते सांगायला बरं. आता लक्ष का 2 जांभळा द्या वाटले का हो याची सोयरी करून दिली मी फालतू दिली करून. बरं ठीक आहे मग आता पुरीच्या मामाला मग तसंच ठेवता नाही काय राजा. बरं ठीक आहे बा येतो मग. होतं बाबा 2 हात दूरच राहिले पुरल्याच्यापासून नाही का. शकुनीच्या वर चालले का मामा आहे. बरं मग काय जेवण घेऊन कसं जेवण करा बा. तेवढं तरी करून घ्या फायदा मग. बरं ठीक आहे ना मग तू म्हणतस आता काहीतरी थोडंसं असं उरेल तर आलो मग लावा प्लेटा लावा काय करतं. पण बाकी हे बा लग्न चांगलं करतो गोळ्या लक्ष्मण हो. यावेळेस कसं मारुतीचं कसं या मारुतीचं काही खरंच नाही मला विशेष बंद झाला. पण म्हटलं तू पाहिजे जरा जा उन्हाळ्यात झमके झालं पाहिजे डीजे गिजे हे ते बाकी माहोल करतो ना. कसं आता आपल्याला तारीख निघणार आहे ना. तारीख कोणती निघते काय नाही. बरसात निघते उन्हाळ्यात निघते पाहून आता काय त्याच्यावर आहे डिपेंड आहे. हो ना कोशिश करा तुम्ही लवकरचीच काढा म्हणजे बरं राहते. हो ठीक आहे मग चला वाढ म्हणलं आलो मग आणलं कुठं. चाटर नाही दिला ना म्या. सकाळी आहे का नाही वावरात वानेर आली होती. आणि वावरात कसं आहे आपलं 2 आंबे आहेत झाडं कशी बी आता बारीक धरून राहिले. तर म्हणलं कसं सगळं निघा ना व्हायचा म्हणून जर आलो नाही मी. म्हणून नाही तर आपल्याला काय त्या गोष्टीचा विषय आहे का. फोन म्हटलं का नाही आपल्याला बॅलन्सच नाही हो. म्हणजे कसं लावायसाठी हो अशी परिस्थिती आहे ना. येते तिकडे पण कसं उचललं की कट्टे असं आहे. बा कोणाला काय सांगतात कोणाला काही आपलं बोलता राहायचं. हे बा मी काय म्हणलं तुम्ही पैसे तुम्हाला द्यायचं नाही. तर सकाळी मी किती 9 वाजेला थांबलो. मग शेवटी मला दलाली करायला लागते बा. म्हणून मी वापस गेलो. मला संध्याकाळी या म्हणून आता मी कसं तरी आलो. तर बा तुमचा निर्णय खरं सांगा. तुम्हाला द्यायचं नसेल तर तसं सांगा की बा मी देत नाही. म्हणजे कसं असं म्हणजे लोकांना फिरवणं बरोबर नाही तुमचं. आता ताई साहेबाला म्हटलं बा ताई साहेब मावर रेकावले असं झालं तर झालं. सकाळी आलो बा मग कसे काम असते म्हणून. पण दादा तुम्ही सांगा आमची परिस्थिती. बिब्याचा धंदा केलता नाही ना मस्त आहे बा. मुकरदम झाली त्याचे सगळ्या गावातनी बिझनेस दिला लोकांना कामं दिली आहे ना. पण काय करा चोरी झाली हो. आता एवढी मोठी गोळंबी गेली 3-3.5 लाखाची गोळंबी दिली भरून द्यायला लागलं. मग करता काय म्हणून आमच्यावर अशी म्हणजे आमचे कसे गिरेमानच चांगले नाही म्हणून अशी परिस्थिती आहे. नाही तर कोणाचे आम्ही पैसे डुबवले गाजलो. आता म्हणलं बाबा म्हणलं आता तुम्हीच पा काय सध्या तर काही आम्ही पैसे असे म्हणजे देऊ शकत नाही. भले तुम्हाला सांगता काही काम घेऊन द्या बाबा द्यायला. मग काम जर दिलं तर मग ते त्याच्यातून फेडून देतील. तसंच करावं नाही का. आता त्याशिवाय पर्याय नाही. तसे काही पैसे निघणे नाही. 1-2 महिने काम करून घ्या द्या हकलून गेले नाही का. बरं मग शिक्षण आहेच वाटते तुम्हाला नाही शिवलो. बरं मग या मग तुम्ही उद्यापासून मार्केटमध्ये लिखापडीचं काम करत जा. चिट्ट्या फाळणी हे ते मासंग राहायचं बरोबर. मी हराशी बोलतो तुम्ही सांगत जायचं याचा इतका माल त्याचा इतका माल व्यापाऱ्याला देऊन द्यायची. इकडे आपल्या याला कास्तकाराला द्यायची चिट्ट्या द्यायचं काम करा तुम्ही माझ्या फाळाचा तसं करा.
चालते ना, ती चालते. तुम्ही मला सांगता तसं. आपल्याला काय फक्त आपल्याला पैसे फेडून दे नाही, बस जाऊ द्या. फक्त जा यासाठी तिकीटले पैसे रोजचे आम्हाला देत जावा. म्हणजे कसं आहे, आमच्याकडे मग काही पैसेच नाही ना. बरं तिकीटचे समजा नाही का. बरं ठीक आहे. एसटीची तिकीट समजा सकाळची. हो ठीक आहे. सकाळची जाणी नाही समजा 20, 20, 40, 50 रुपये देत जाईल तुम्हाला. 10 रुपये नसतील. रोजचे 50 रुपये अगाऊ देत जाऊ आपण. बाकीचे तुम्हाला समजा 9,000 रुपये महिना, 300 रुपये रोजानं तुम्ही या. आणि तुमचे मग तसे मी काढून घेईन. बस झालं ना, मग कामच झालं. एका महिन्यात आपले 9,000 कट्टे. आपले रुपये देऊ नका. फक्त बस आपलं तिकीट आणि येणे जाणे नाश्ता, बस झालं का. बरं मग पहा बाबा दादा तेवढं. पहा मग आता उद्यापासून पाठवू का मग यायले? उद्यापासून पाठवून द्यायला. उद्यापासून तिथं 8:30 वाजता यायचं. माल कोणा झाला तर उतरून घ्यायचा. घनश्याम दलालाचा जास्तीत जास्त कव्हर करायचा. ठीक आहे मग या मग उद्यापासून. बरोबर आहे बा, तुम्ही काळजीच करू नका. पूर्ण फायदा करून देत तुमचा. हो बिलकुल. आपल्या गावाचा पुरा माल माय सोयरे धायरे हे ते बिलकुल टेन्शनच घेऊ नका. आता मार्केटमध्ये उद्यापासून पाहा तुम्ही. हो येतो मी उद्यापासून. जमला आता नाही का. हो 9,000 रुपये बाबा जाय तिकडे नाही का. बरं येतो मी आता. ते माऊली भोले भेटा जाय त्याची इकडे पैसे आहेत ती देते का नाही पाहतो आता. हो ती पाहून घ्या. हो कसे लोकांचे पैसे काढावा, लोक कसे देत नाही.